71 लाख सुशिक्षित बेरोजगार आहेत महाराष्ट्रात। याचं सगळ्यात मोठं कारण सरकार तर आहेच, पण त्याचबरोबर आपली यंग जनरेशन अशा ठिकाणी जास्त मेहनत घेते जिथे कॉम्पिटिशन खूप आणि सिलेक्शन रेट खूप कमी आहे। जसं की स्पर्धा परीक्षा, लाखो पोरं वर्षानुवर्ष ह्यात अडकून राहतात, कारण की इथे सिलेक्शन रेट आहे 0.1%, 0.2%। पोलीस भरती झालं आणि 500,000 जागांसाठी 1-2 लाख फॉर्म भरले जातात। सिलेक्शन रेट 0.5%, 1%। ऍक्च्युली एज्युकेशन इज अ स्कॅम भावानो, कारण की आपल्याकडे सुशिक्षित वर्ग इतका आहे ना, तितक्या नोकऱ्याच अवेलेबल नाहीयेत, सरकारी आणि प्रायव्हेट दोन्हीही मिळून सुद्धा। त्यामुळे प्रत्येक सुशिक्षित मुलाला चांगली नोकरी मिळेल हे जवळजवळ इम्पॉसिबल आहे। सेम परिस्थिती गुजरातमध्ये सुद्धा आहे, पण तरीही महाराष्ट्रातील बेरोजगारी गुजरातपेक्षा ऑलमोस्ट 3 पटीने जास्त आहे। याचं कारण गुजरातमधील युथ आणि तिथले पालक नोकरीला प्राधान्य न देता व्यवसायाला प्राधान्य देतात, आणि या उलट महाराष्ट्रातील युथ आणि इथले पॅरेंट्स व्यवसायाला प्राधान्य न देता नोकरीला प्राधान्य देत आहेत। म्हणजे महाराष्ट्रातील बेरोजगारी कमी करणं हे महाराष्ट्रातील युथ आणि पॅरेंट्स वरती अवलंबून आहे। फक्त गरज आहे ती विचार बदलण्याची।